नमस्कार. संस्कृत व्याकरणाच्या या विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका खूपच रंजक आणि महत्त्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत. ती म्हणजे संधी. चला तर सुरुवात करूया. बऱ्याचदा संस्कृत वाचताना असे लांबच लांब आणि जोडलेले शब्द आपल्या समोर येतात. मग प्रश्न पडतो की असं का? या शब्दांमागे नक्की काय दडलंय? हाच प्रश्न आपल्याला आजच्या आपल्या विषयाकडे घेऊन जातो. तर ह्याचं उत्तर दडलंय संस्कृत व्याकरणातल्या एका मूळ संकल्पनेत, आणि ती म्हणजे संधी. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे भाषेला एक प्रकारची लय आणि ओघ प्राप्त होतो. आता एक गोष्ट आधीच सांगते, संधी हा विषय ना तसा खूप मोठा आहे, त्यामुळे आपण तो टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या भागांमध्ये समजून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नियम पाठ करायचे नाहीत. आपल्याला फक्त संकल्पना समजून घ्यायची आहे. कारण जसं जसं आपण संस्कृतचा अभ्यास करत जाऊ, सराव करत जाऊ, तसतसं हे सगळं अगदी नैसर्गिकरित्या लक्षात राहील. अगदी मेंदूमध्ये त्याचे शॉर्टकट तयार होतात तसं काहीसं. चला तर मग सुरुवात करूया आणि बघूया की ही संधी म्हणजे नक्की काय आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर संधी म्हणजे काय? तर जेव्हा दोन शब्द एकत्र येतात तेव्हा पहिल्या शब्दाचा शेवटचा ध्वनी आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला ध्वनी एकमेकांवर आदळतात आणि त्यांच्यात एक बदल होतो. ते एकत्र मिसळतात. बस, याच बदलाला संधी म्हणतात. चला एक उदाहरण बघूया म्हणजे लगेच कळेल. इथे बघा, हिम आणि आलय असे दोन वेगळे शब्द आहेत. हिम या शब्दाचा शेवट या स्वराने होतोय, बरोबर? आणि आलयची सुरुवात होते आने. मग संधीच्या नियमाप्रमाणे हा आणि आ एकत्र येतो आणि त्याचा बनतो एकच दीर्घ स्वर आ. आणि मग आपल्याला शब्द मिळतो हिमालय. पाहिलं किती सोपं आहे? याची कल्पना करायची झाली तर असं समजा की दोन छोटे ओढे एकत्र येऊन एक मोठी खळाळती नदी तयार होते. अगदी तसंच दोन शब्दांचे ध्वनी एकत्र येतात आणि एक नवीन, सलग आणि प्रवाही शब्द तयार होतो. आता संधी म्हणजे काय हे कळल्यावर तिचे मुख्य प्रकार कुठले आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण त्या प्रकारांकडे जाण्याआधी संस्कृत वर्णमालेतली ही रचना समजून घेऊया. स्वरांना अच असंही म्हटलं जातं आणि व्यंजनांना हल. ही नावं लक्षात ठेवा, कारण पुढेही खूप उपयोगी पडणार आहेत. तर संधीचे हे 3 मुख्य प्रकार आहेत. असं समजा की हे 3 मोठे खांब आहेत ज्यावर संधीचं सगळं व्याकरण उभं आहे. पहिला स्वरसंधी, ज्याला अच संधी असंही म्हणतात. दुसरा व्यंजन संधी म्हणजेच हल संधी, आणि तिसरा आहे विसर्ग संधी. चला आता एकेकाची ओळख करून घेऊया. पहिला प्रकार स्वरसंधी. नावावरूनच कळतंय. जेव्हा पहिल्या शब्दाच्या शेवटी एक स्वर असतो आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीलाही एक स्वर असतो, तेव्हा तिथे स्वरसंधी होते, म्हणजे स्वरांची जुळणी. चला आता याची काही उदाहरणं पाहू. पहिलं बघा, विद्या अधिक अर्थी. इथे विद्यामधला आ आणि अर्थीमधला हे दोन्ही स्वर एकत्र येऊन आच राहतो आणि शब्द बनतो विद्यार्थी. दुसरं उदाहरण आहे देव अधिक आलय. इथेही आणि आ एकत्र येऊन देवालय तयार झालं. आणि तिसरं उदाहरण बघा, कवी आणि इंद्र. यात ई आणि ई हे रस्व स्वर एकत्र येऊन कवींद्रमधला दीर्घ ई तयार झाला. आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, व्यंजनसंधी. इथे पहिल्या शब्दाच्या शेवटी एक व्यंजन असतं आणि त्याच्या पुढे एकतर स्वर येतो किंवा दुसरं एखादं व्यंजन येतं. आता याची उदाहरणं तर खूपच इंटरेस्टिंग आहेत. बघा, सत अधिक चित. इथे त या व्यंजनापुढे च हे व्यंजन आलं आणि त्यांचा झाला चच्च आणि शब्द बनला सच्चित. आणखी एक उदाहरण आहे दिक अधिक गज. इथे क आणि ग एकत्र येऊन ग तयार झालं, म्हणजे दिग्गज. आणि उत अधिक ज्वल पासून तर उज्ज्वल हा शब्द तयार झाला. आणि आपला तिसरा आणि शेवटचा मुख्य प्रकार आहे विसर्गसंधी. हा प्रकार विसर्गाशी संबंधित आहे, म्हणजे शब्दाच्या शेवटी येणाऱ्या अहसारख्या ध्वनीशी. या विसर्गापुढे स्वर किंवा व्यंजन आल्यावर जे बदल होतात ते या संधीमध्ये मोडतात. याचं तर सगळ्यात ओळखीचं उदाहरण म्हणजे नमः अधिक ते, ज्यापासून बनतो नमस्ते. पाहिलं का, इथे विसर्गाचा स झाला, पण नेहमीच असं होत नाही. दुसरं उदाहरण बघा, मनः अधिक रथ, यापासून बनतो मनोरथ. इथे विसर्गाचा ओ झाला. आणि निह अधिक चल पासून बनतो निश्चल, जिथे विसर्गाचा श झाला. म्हणजे पुढे कुठला ध्वनी येतोय यावर विसर्गाचा बदल अवलंबून असतो. तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याची एक छोटीशी आणि जलद उजळणी करूया, म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात राहील.
तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संधी म्हणजे दोन शब्दांच्या सीमेवर होणारा ध्वनींमधला बदल. आणि त्याचे 3 मुख्य प्रकार आहेत: स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी. हीच संधीची मूळ चौकट आहे. आणि जाता जाता एक गोष्ट पुन्हा सांगते, संयम ठेवा. सुरुवातीला हे नियम थोडे किचकट वाटू शकतात, पण जसजसा आपला संस्कृतचा अभ्यास, वाचन वाढत जाईल ना, तसतसे हे नियम अगदी आपोआपच समजू लागतील. मेंदूमध्ये जणू काही याचे शॉर्टकट तयार होतील आणि मग शब्द पाहिल्यावरच संधी ओळखता येईल. तर आज आपण संधीच्या या अफाट विश्वाची फक्त एक ओळख करून घेतली. पण पुढच्या भागात आपण याच्यातल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या प्रकारात म्हणजे स्वरसंधीमध्ये खोलवर शिरणार आहोत. त्याचे वेगवेगळे उपप्रकार आणि नियम आपण पाहणार आहोत. तर मग पुढच्या भागात नक्की भेटूया.